संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज 7 आरोपींना मोक्का लागलेला आहे। राहिलेला 8वा सुद्धा मोक्कामध्ये गेला पाहिजे, त्याच्यावर सुद्धा 302 कलम लागलं पाहिजे असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेलं आहे। धाराशिवमधल्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान सुरेश धस यांनी संतोष देशमुखांची 1.5 कोटींसाठी हत्या झाल्याचा आरोपही केला। तसंच आकासह आकाचा आकाही बिनभाड्याच्या खोलीत गरम बराकीत गेला पाहिजे असा हल्लाबोल सुरेश धस यांनी केलाय। की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका। मी जे आका म्हणतो ना, तो आका आहे। आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का, आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे। कुठं? बिनभाड्याच्या खोलीत। आम्ही दिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो। तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय, तुमच्याकडे पैसा जास्त झालाय, तुम्हाला माज आलाय पैशाचा। आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बरं का, आणि शांत चित्ताने सहन केला असता, पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला। इंजेक्शन आहे, ड्रग म्हणजे कोणतं? औषध नाही बरं का, ऐसा लगाने का। आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे। दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला। नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत। तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत। गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे? धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो। आका मेन आका। आमचे दादा म्हणते धुरण वयही त्याचा संबंध नाही असं दादा म्हणते। सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा, पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो, पवनराजेंच्या गावातून बोलतो दादा। तुमचं नातं आहे इथं, तुम्ही आमचे जावई आहात। सुनेत्राताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे बरं का। माझी विनंती आहे दादा, याला काढा राव, याच्या जागेवर कायंदेला द्या ना। ती कायंदे निवडून आलाय ना, शिव्या देत आहेत, देऊ द्या, धमक्या देत आहेत। इथं आता म्हणले कोणतरी धमक्या, अंजली दामिनीला धमक्या, कुणाला धमक्या? मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब टिंब दम आहे का? आता हे कोणत्या मापकाने तपासायचं? सिंपल पेंडुलम आहे का? कोणतं यंत्र आहे हे तपासायला? आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही? सलग 4 तास याचना करतोय तो, विनंती करतोय बाबा हो, मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही, मला मारू नका रे, मला मारू नका। मला पाणी पाजा, पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो, ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही। इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।